दिवाळीची झगमगाट ही प्रत्येक घरामध्ये होतीच. ज्याला 10 एकर शेती आहे तो देखील विकत आणून बाजारातला खातोय. आता मी या खडीवरनं घसरलं, जो या खडीवर बसलाय ना त्याच्यावरूनच घसरलं. घ्यायचं नाही बाळा. मला योगाला साडूंच्या कधी नाही ते मांडीव बसायचा. कोण बघावं तर काय पिटबुल इतका खायला गाठला की खिशात चपाट ठेवा लागल्या. शेवटी कुटुंबाचा तो आधार निघून गेला. आणि हा बघा हे ट्विस्ट, मावशी पुन्हा एकदा स्टेशनवर आली. काढून पायाचा फोटो काढले आणि दुसऱ्याला म्हणते पाय बाजूला सरकव. अरे तुझा पाय आत घे, नाहीतर चुकून रेल्वेत तुटाय बिटायचा. रेल्वे येते तिथं मायादया काय नसते. इथून पुढं सलग 5 भाग हे कृषी प्रदर्शनाचे आहेत. त्यामध्ये झाली मजा मस्ती आहे ते पहा. या भागाच्या सुरुवातीलाच मी आमच्या पाहुण्यांची माफी मागतो जर कोणाला आवडला नसेल हा भाग, कारण की वैयक्तिक लाईफ प्रत्येकाला वाटत नाही की यावं असं मोबाईलवर, पण माझं ब्लॉगिंग हे काम आहे त्यामुळे मला टाकावंच लागते. मी नदी किनारी घडणारी मजा मस्ती आणि वैयक्तिक जीवनात जे काय घडते ते बऱ्यापैकी टाकत असतोय, त्यामुळे काय चुकल्यास तर माफी असावी. पण ब्लॉग मित्रांनो हा मी टाकलेला आहे. आणि ब्लॉग एडिटिंगला मी 4 दिवस सुट्टी घेतली आहे. 2 डिसेंबर पासून ते 6 डिसेंबरपर्यंत मी सुट्टी घेतली आहे. का? आणि तेही विदाऊट पे, बिनपगारी सुट्टी घेतली आहे, कारण की मोबाईलचं रेकॉर्डिंग आवरत नाहीये, भरपूर वेळ लागतोय. आज हा 10 मिनिटाच्या ब्लॉगला 8 तास गेले आहेत. अशा प्रकारे वेळ भरपूर लागतोय. तर आवडत असलेल्या मित्रांशी तुमच्या नक्की शेअर करा आणि नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा आणि चॅनलला देखील सपोर्ट करा. धन्यवाद. दिवाळीची झगमगाट ही प्रत्येक घरामध्ये होतीच, पण घरात नांदणारी शांती ही घराची खरी झगमगाट आहे मित्रांनो. घरात नेहमी शांती राहून दे. आणि मी आता पार्किंगमध्ये आलो आहे साडूंच्या, पाहत लाईटिंग. आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर आमच्या दिदीने रांगोळी काढली आहे घराच्या बाहेर. आणि याला बघितल्यावर ह्या बॉक्सला मला आठवतं हा 4 वर्षापूर्वी मी एक प्रोजेक्ट केला होता. हा बिझनेस करायचा भरपूर प्रयत्न केला, पण मी फेल झाला आहे मित्रांनो. कारण की मला तसे मी त्याला डेडिकेशन देऊ शकलो नाही. मात्र आठवणी आहेत त्या बिझनेसच्या. आणि सकाळी उठल्यावर पाहतो तर एका घरावर बघा मित्रांनो, ज्याला 10 एकर शेती आहे तो देखील विकत आणून बाजारातला खातोय. आणि ज्याला काही शेती नाही तो देखील टेरेसवर बाजार भरवतोय, म्हणजे माळवं करतोय, ऑर्गॅनिक खातोय. म्हणजे आवडच हो, माणसांना आवड असेल तर त्याला कुठेही सवड होते, भले 1 गुंठा असून दे तर 10 एकर असून दे. आता हा मी पाहत आहे. आम्हाला शेती नाही तर मी पण केले असते, कोंबड्या पाळल्या असते किंवा काहीतरी केले असते. पण ठीक आहे, आपण आहे त्यातच ओके करू. आणि आता संध्याकाळी जाताना हा ॲक्सिडेंट झाला, मुलगा दिसला आम्हाला. हा स्पीडमध्ये होता आणि याचं चाक एकदम या खडीवरनं घसरलं. जो या खडीवर बसलाय ना त्याच्यावरूनच घसरलं. आमच्या गाडी बरोबर पुढे पडली त्याच्या आईला फोन करून बोलवून घेतलं. आता त्याची आई येऊन घेऊन गेली. आणि तिथून एक आजी चालली, त्या आजीला थोडीशी आजीला चेष्टा करूया म्हटलं आम्ही. ही आमची बायको त्याला काहीतरी विचारताय आजींना. आमच्या गाडीला हे करते काय वाजवायचं नाही नाही ते कसलं वाजवायचं. आजी मी लय गाडी फास्ट आणतोय, काय करू मी? तू सुद्धा पाठ काढू नको. लोकांचा तक्रार घ्यायचं नाही बाळा. काय नाही घ्यायचा. गाडी शिस्तीत नाही. लोकांना बी त्रास होईल, आपल्याला बी होईल. बरोबर का? खूप लोक करतात म्हणून आपण करायचं नाही. आपल्या आपण शिस्तीने जायचं. काय हे महत्वाचं आहे. त्याने करते म्हणून आम्ही करायला जायचं नाही. त्याने सोन्याची चुरी घालून फास्ट घेऊ दे. आपल्या हाय गाडी शिस्तीत नाही. माणसं पोरं बाळा लेकरं जाते. आजीने सांगितलेले अनमोल विचार मनात ठेवले, पण प्रत्यक्षात कधी उतरतात काय माहीत. आणि आता आपण चाललोय बेळगावला. सकाळी उठून सोबत आमचे सर्व पाहुणे देखील आहेत. पाहुणे म्हणजे साडू मंडळी आहेत. आणि ही मावशी जी आहे ही आमच्या बायकोची मावशी आहे बघा, आमची मावशी नाही. आणि ही मावशी खरंच खूप छान आहे. आणि रिक्षातून जाताना एवढी गर्दी होती की मागे आमची पिल्ली बसल्या आहेत, साडूची मुलगी आणि आमचा मुलगा. आणि मला योगाला साडूंच्या कधी नाही ते मांडीव बसायचा, कारण गर्दीच इतकी होती की तिथे बसण्याशिवाय पर्यायच नाही. आणि तिथे जवळपास गेल्यावर झाडं भरपूर दिसायत फणसाची. फणसाची झाडं बघा, जास्त फणसाची झाडं आहे. आपल्या सांगलीला फणसाची झाडं येतात, पण त्याला फणसच लागत नाही. तिथे नुसतं फणसाची झाडं दिसतात. उशीच्या घराकडे जाताना या छपरात काय ठेवलंय वाकून बघावं तर काय पिटबुल. सगळ्यांना भुकतात, त्यांना माहिती आहे कोणच बघणार. कोणच बघणार, सगळ्यांना माहिती आहे भुकतात म्हणून. लई जोरात भुकालते पण कोणच बघत नव्हतं. बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे यांचं दररोजच आहे. कधी नाही ते 6 महिन्यात आपण बेळगावला जातोय मावशीकडे, कधी 6 महिन्याने, कधी वर्षभर होत्यात. मग ठरवून जातोय की जाताना काही खायचं नाही, तिथं जाऊन नियाची बिर्याणी खायची. पण जातानाही रेल्वेत इतकं खाणं झालं आणि तिथे गेल्या मावशीने मात्र सुट्टी दिली नाही. कुठं देखील जायचं नाही म्हटली. मी आज माझ्या घरी आलाय, तुम्ही माझ्या घरीच जेवायचं. मावशीनं काही न ऐकता इतकं छान गडबडीत जेवण केलं. आमचं म्हणणं एक होतं की मावशीनं आमच्यासोबत यावं, न त्रास करता त्यांनी देखील खावं. पण मावशीनं ऐकलं नाही. शेवटी मासे आणले आणि सुरमई आणला बरं का. आम्ही म्हटलं बांगडा आणा, नाही सुरमई आणला. आणि मावशीनं सुरमई खायला घातला. इतका खायला घातला की खिशात चपाट ठेवा लागल्या. का तर मावशी एवढ्या चपात्या वाढल्या, पोट भरलंय. वरनं मावशी 3-4 चपात्या वाढल्या.
शेवटी वैतागून खिशात ठेवले आणि पुन्हा येताना मग परत बुट्टीत काढून ठेवून आलो. या उभारलेल्या मावशी आहेत आणि बसलेल्या सासूबाई. तर मावशीच्या हातात काहीतरी पिशवी आहे. अहो ती पिशवी सोडा, इथं 2 पिशवी भरून मावशीनं काहीतरी गहू तांदूळ वगैरे त्यात भरपूर दिले. काय मावशी ऐकायला तयार नाही, सगळंच भरून द्यायला राव. पोरीनंतर जेवाय घातलं, सोबत जावयांचं पोट एवढं फुल झालं की पहिला जेवण झाल्यानंतर उठून मी पहिला चालायलाच गेलो. अरे बापरे, म्हणजे जितकं जेवण. आणि हे मावशीचे मिस्टर आहेत, उत्तम आणि अतिशय छान स्वयंपाक करतात ते. त्याने सर्व स्वयंपाक बनवला. आणि मावशीच्या घरी गेल्यावर नेहमी एक गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की शेखर तिथे नाहीये. शेखर हा मावशीचा मुलगा आणि एका अपघातात तो निघून गेला. अपघात म्हणजे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे नक्की काय घडलं होतं. आणि आता मावशीच्या घरातून मी जाताना, दिवाळीमुळे हे सर्व ठिकाणी कंदील वगैरे लावलेत, जाताना फुलाची झाडं दिसली 3 कलरची, जाताना नागफणीसारखी ही फुलं दिसली. आणि मी म्हणजे मित्रांनो सांगायचं राहिलं, प्रत्येक जेवणाचा घास ही मावशी जेवायच्या अगोदर शेखरसाठी काढून ठेवते. आणि आम्हाला त्याचंच खूप वाईट वाटतं, प्रत्येक जेवणावेळी तसं करते. मावशी तुम्ही येऊ नका म्हटलं. स्टेशनकडे जाताना हा दवाखाना दिसला. 25 वर्ष पूर्ण डेक्कन रेल्वे स्टेशनला लागून दवाखाना आहे. तिथे आम्ही शेखरला ऍडमिट केलं, पोटाचं इन्फेक्शन झालंय म्हणून. पण डॉक्टरने आठवडाभर योग्य उपचार केले नाहीत. आणि ज्यावेळी त्यांच्याकडून होईना असं समजलं, 4-5 लाख रुपये गेले, तेव्हा त्याला केलीला नेण्यात आलं. पण तोपर्यंत वेळ खूप निघून गेलती आणि डॉक्टरच्या लेट घाईपणामुळे आमचा शेखर निघून गेला. आणि हे बेळगाव रेल्वे स्टेशनवर आता आम्ही आलेलो आहे. मावशी एकटी असल्यामुळे त्यांना काही सुधारलं नाही आणि त्यांची किती वाटली तेवढे मावशीनं सर्व आयुष्याची कमाई देऊ केली, पण शेखर काय हाताला लागला नाही. आणि त्याची 2 मुलं ही वाऱ्यावर म्हणजे आम्ही लक्ष द्यायला आहे, पण मित्रांनो शेवटी कुटुंबाचा तो आधार निघून गेला. जाताना स्टेशनवर हा वेगा नावाचा बोर्ड केलाय. का तर वेगाचे हेल्मेट भरपूर खपले असणार आहेत, कारण की कर्नाटकमध्ये हेल्मेटची सक्ती आहेच. आणि आता बऱ्याच वेळा चाललं होतं की आपण हे खायचं राहिलं, ते खायचं राहिलं. मग मला कसं वाटलं, मी गेलो बिर्याणीच्या शॉपमध्ये. का तर तिथं स्टेशनमध्ये एक बिर्याणी शॉप उघडलंय आणि तिथून पहिला पार्सल घ्यावं म्हणलं. एकच बिर्याणी घ्यायचे पैसे होते फक्त माझ्याकडे. एक घेतली, पण 2 कांदा 2 रस्सा असं त्यांना वैतागून सोडला शेवटी. आणि 2-2 सगळं घेऊन बिल जमा करून मी स्टेशनकडे निघालो. आणि तिथं जे घडलं मित्रांनो, त्याने तर मी खूपच भावूक झालो. बेळगाव रेल्वे स्टेशन, 2 मसाला, 2 कांदा, 2 रस्सा सगळं डबल घेतलं आणि मी आता चाललोय. हेच तीच हॉटेलची शाखा नियाची, जिथून मी पार्सल घेतलं. आणि जाताना स्टेशनवर आता विचार केला की घरचे कोणाला कावणार नक्की, एकच कशासाठी आणलायच म्हणणार. आणि बेळगाव रेल्वे स्टेशनवर ही तिकीट तुम्हाला दिसते हॅपी जर्नीचं, खूप जुनं तिकीट आहे. पुन्हा एकदा ते दिसेल. आता स्टेशनवर घडलेल्या काही घडामोडी मी दाखवतो. या मुली आहेत, समोरील मुली एक फोटो काढत आहे आणि या मुली एका शॉपकीपरचा इंटरव्ह्यू घेत आहेत. त्यांचं काय तर प्रोजेक्ट असेल. हे लहान मुलगा आजीसोबत आलं पताळा धरून. आम्हाला देखील आमच्या लहानपणीची आठवण आली. या आजीचं सुख काय असते हे नातवाला मोठं झाल्यावर कळते. तोपर्यंत आजी खूप म्हातार झाली असते, निघून गेलेली असते. तर ह्या तिकिटाच्या खाली आम्ही इकडे सगळेजण बघालते. नंतर मला समजलं की या तिकिटामधून कोणतरी येणार आहे, म्हणजे त्या एंट्रीमधून कोणतरी येणार आहे. कोण येणार आहे, कोण येणार आहे, मला चाहूल लागली होती. तुम्ही देखील पाहिलं की कोण येतंय. इतक्यात मी पाहिलं की ती आजी आता स्टेशनवर बसल्या आणि या ठिकाणी ती नातवाला जेवू करताय. आजी काही स्वतः खाणार नाही, पण नातवासाठी मात्र काही तिनं जेवण आणलं असणार. आणि बाजूलाच हो का नातू मजा मस्ती करताय. आणि बाजूलाच मी कंटाळलोय बसून बसून, 1.5 तास झाले आहेत बाजूला सगळे, पण मी माझाच ब्लॉक केलाय. आणि येताना दिसले की, जाताना ते दिसले की बघा एक लेडीज, कितकी मोठं प्रेम आहे त्या मुलावर. तिला अजून एवढा मोठा झाला तर त्याला पाय दुखायला म्हणून घेतले. आणि हा बघा हे ट्विस्ट, मावशी पुन्हा एकदा स्टेशनवर आली. आमच्या सोबत ये म्हणताना आली नाही आणि पुन्हा कशी काय मागणं आली. मावशीचा असा प्लॅन होता की सर्वांना पुढे पाठवून द्यायचं आणि स्वीटमार्ट मधून सगळ्यांना दिवाळीचा फराळ घेऊन यायचा. दिवाळीचा फराळ कुठं आणला, विकत आणला काय? मावशी जुन्या पद्धतीची असल्यामुळे पण फोटो काढायला देखील नाही म्हणली. आणि इथं मुलांसाठी आणि परत काहीतरी खायला दुकानावर गेलीच तिथे स्टेशनवरल्या. आणि या मुली समोरनं चालल्यात हा प्रोजेक्टची फाईल घेऊन. या मगाच्या मुली आहेत, अजून कुठल्या तर शॉपकीपरचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि साईडला एक कुटुंब सेल्फी काढत आहे. आता मावशीला आम्ही बाय बाय केलो. मावशी बराच वेळ स्टेशनवर थांबली होती आणि आता ती संध्याकाळीच घरी जाणार आमची आठवणी घेऊन. असं मावशीचा स्वभावच आमचा खूप वेगळा आहे मित्रांनो. काय सांगायचं, आम्हाला त्यांचं खूप वाईट वाटते. पण आता मावशी अशीच मावशी सर्वांना मिळो, माय मरो मावशी जगो असं म्हणतात ते खरंच आहे. आणि स्टेशनवर आतमध्ये बसताना खूप गर्दी होती. रेल्वेत जायला देखील जागा नाही, तुम्हाला दिसत असेल. आणि इतकी कशी काय जागा काढ जातात ते डायलॉग आहे, सांप पाणी और बादशाह खानी इतनी सी जगह मध्ये घुस जाते. ते बादशाह खान काढून आता रेल्वेतले हे फळाळ विकणारे म्हणता पाहिजेत, कारण कुठे पण घुसतात. ही मुलगी माझ्याकडे बघत आहे. केळ एक मिळाला,
आणि घरात जे काय मिळेल ते तर खायला मी घेत होतो. ही साईडला माझा माईक पण आहे रेकॉर्डिंगला आणलेला, आणि बसून बसून काय तर मग खायचं, आता काय करायचं. आता काय करायचं, मग कंटाळा आला तर बाहेर बघायचं, बाहेर पवन चक्क्या चाललेत, तर गाणी कंटाळा आला तर गाणी ऐकायची. अशा प्रकारे करत गाडी हळूहळू पुढे चालली. कधी तर लय कंटाळा आला तर दरवाजाजवळ सुरक्षितपणे उभा राहायचो आणि रेल्वेकडे पाहायचो. अजून एक गोष्ट मित्रांनो, या रेल्वेच्या 3-4 डब्यात एकही टॉयलेटची सोय नव्हती. अक्षरशः पाक काटोकाट भरला माठ. तरी देखील लई मग अडचण काय झाली, एका ठिकाणी क्रॉसिंग बघितलं आणि पटकन जाऊन लघवी करून आलो. हे बघा इंग्रजांच्या काळातले पूल कसे आहेत, आणि इंडियन पूल बघा बांधतात तो पण पडते. ते बघा इंग्रजांच्या काळातले पूल अजून देखील चालू आहेत, आणि लोक देखील निर्धास्तपणे त्या पुलावरून गाडी चालली आहे. देश मित्रांनो कितीही मोठा असला, कितीही समृद्ध असला, पण त्यात राहणाऱ्या लोकांची मानसिकता जर देशाबद्दल प्रेम असेल किंवा भावना असेल तर तो देश सुधारतोच, काय अडचण नाही. आणि ही आमची मिसेस आणि वहिनी बसले दारापाशी, आणि हा मुलगा या बहिणीला घेऊन एकटाच प्रवास करायला बरं का मित्रांनो, कोणी देखील त्यासोबत नव्हतं. काय आश्चर्य. तू कुठल्या गावात आलाय? लोंढा. लोंढा लांब आहे वाटतं. लोंढा पण आलो. त्याचे वडील पुढे गेल्यावर कुठं येणार होते, आणि बहिणीला घेऊन एकटाच चालला होता. आणि या ठिकाणी रेल्वेचं रंगवायचं काम चालू होतं. हा कामगार बघा किती वाकून रंगवालाय. प्रामाणिक काम हे असेच असतं मित्रांनो, कोणी चुन्ना लावते तर कोणी प्रामाणिक करते, पण प्रामाणिक काम केलं आयुष्यात हे चांगलं मिळणारच. आणि ही मुलगी बघा पाय बाहेर काढून पायाचा फोटो काढाले, आणि दुसऱ्याला म्हणते पाय बाजू सरकव. अरे तुझा पाय आत घे, नाही तर चुकून रेल्वे तुटाय बिटायचा. रेल्वे येते तिथं मायादया काय नसते, कट झाला की आयुष्यभर अडचण होऊन बसेल. आणि ह्या पप्पा आला त्या मुलाचा आणि घेऊन गेला. ते मुलं का इतकं वज्जा अंगावर होतं, आणि एक मुलगी मानलं राहू त्या मुलाला. काय मुलं एक एक अशी हे असतात, आणि आमची एक निमताळी मुलं आहेत. आता आलो घराकडे दुसऱ्या दिवशी, आणि आता डिगरच्या कृष्णाकाठी मी आलोय. पंछी सुर में गाते हैं, भौरे गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा. ऐसा लगता है पहले मैं ये जगह देख चुका हूँ, मैं यहाँ काम कर चुका हूँ. ऐसा मैं करण अर्जुन के जैसा डायलॉग नहीं बोलूंगा, क्योंकि दिवाळीमध्ये मी फक्त 6 दिवस आलो होतो एका कामाला अडकल्यामुळे. पण आजपासून पुन्हा चालू झाली. डिगरच्या कृष्णाकडे आपण सोडत नाही, तुम्हाला माहित आहे की मनोरंजन खरं इथंच आहे. तर आता मजा बघा आज काय होतं. लई सोडून आली आज. काल पाऊस पडला मित्रांनो, दिवाळी संपूर्ण 1 दिवस झाला पाऊस पडला. काय पाऊस काय सुट्टी दिना बाबा, काय खरं नाही. आयुष्यभर पावसाळा जाता, वर्षभर पावसाळा जाय. तुमचा गाडू काय बावडी नाही, त्या बावडी नाही. बावडीला काय लागते, माणूस चांगला असला बाद झाली की. आजामध्ये बावडी नाही म्हणून फोटो काढणं म्हणते, बावडी नाही माहिती आम्हाला पाहिजे. चला मित्रांनो, मी बेळगावला जाऊन आलो, आणि अशी मावशी सर्वांना मिळू. आता हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी आलोय, आणि पाऊस भरपूर पडलाय, त्यामुळे पाण्याचे वगूळ दिसतात की पाणी कसं नदीकडे सरकलंय. पण उद्या नदीवरला भाग येणार नाही. इथून पुढे सलग 5 भाग हे कृषी प्रदर्शनाचे आहेत. त्यामध्ये झाली मजा मस्ती आहे, ते पहा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद.